नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमीवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आणखी चक्रवाढ व्याज वरील प्रश्न शॉर्ट ट्रिक मध्ये पार्ट 2 घेऊन येत आहो. पार्ट 1 आपण कालच घेतलेला आहे. त्यामध्ये खूप सारे असे प्रश्न आपण डिस्कस केलेले आहे आणि ते प्रश्न PYQ प्रश्न होते. अगदी शॉर्ट ट्रिक्स मध्ये आपण त्याला काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. जर मित्रांनो तुमचे आणखी काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की चक्रवाढ व्याजवरील आणखी प्रश्न घ्या, आपण आणखी याच्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात करू. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो वळूया या व्हिडिओमधील प्रश्नांकडे. ठीक आहे, चला बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 म्हणजे आपण 10 पर्यंत पहिल्या पार्टमध्ये घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा काय म्हणतो, एका रकमेत 3 वर्षात काही सरळ व्याज दराने 60% वाढ होत आहे. त्याच दरावर 3 वर्षात 62,000 रुपयांचे चक्रवाढ व्याज किती येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा 3 वर्ष दिलेलं आहे, आपल्याला काय शॉर्ट ट्रिक्स मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. 3 वर्षात सरळ व्याज किती दिलेले आहे, 60% वाढ. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षामध्ये 60% वाढ झालेली आहे आणि हे काय सरळ व्याज आहे. काय सरळ व्याज आहे. तर या सरळ व्याजाला एका वर्षामध्ये कन्वर्ट करा. काय होणार, एक वर्षामध्ये काय होणार आहे, 60% भागेला 3 म्हणजे किती होणार, 20% वाढ होणार एका वर्षामध्ये. एवढं समजलं. आता एका वर्षामध्ये 20% वाढ झाली तर आपल्याला किती 3 वर्षात काढायचं आहे. हे बघा ना, 3 वर्षात काढायचं आहे ना. मग जे 20% आहे ते 20%ची वाढ आपल्याला किती वर्षात, 3 वर्षात काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे. म्हणजे कसं होणार रे बघा, आपल्याला मूळ मुद्दल किती दिलेले आहे, 62,000. 62,000 गुणेला किती टक्के वाढ करायची आहे, 20%. म्हणजे 100वर 20% वाढ म्हणजे किती, 120 गुणेला 120 भागेला 100 गुणेला 120 भागेला 100. मी हे का रिपीट केलेलं आहे, कारण हे पहिल्या वर्षासाठी आहे, हे दुसऱ्या वर्षासाठी आहे आणि हे तिसऱ्या वर्षासाठी आहे. समजलं. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं, ही मेथड मांडायची होती. बघा आता काय करणार, इथे 1 0 1 0 1 0 म्हणजे किती, 3 शून्य कटले. आता बघा इथे काय, इथे 1 0 इथे 1 0 इथे 1 0 1 0 हा, आणि अशा प्रकारे आपले शून्य काय झाले, गायब झाले. मग राहिले काय इथे 62 गुणेला किती राहिलं, 12 गुणेला 12 गुणेला 12. ठीक आहे. आता बघा 62 गुणेला 12, 12चं काय होतं, स्क्वेअर होतं, किती होतं 144 गुणेला 12. बरोबर आहे. आता मी तुम्हाला डायरेक्टली याचं काय सांगतो, मल्टिप्लिकेशन सांगतो, गुणाकार सांगतो. याचा गुणाकार येतो 1,07,136 रुपये. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे डायरेक्ट आन्सर आलेलं आहे. हे आन्सर नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं आहे, चक्रवाढ व्याज किती हे विचारलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर चक्रवाढ व्याज काढा, तर तुम्हाला काय आली, ही रक्कम आली आणि तुम्हाला हे दिलेली काय मुदल. तर या रक्कम मधून तुम्हाला मुदल काय करावं लागेल, काय करावं लागेल, मायनस करावं लागेल, तर चक्रवाढ व्याज मिळेल. म्हणजे काय होणार बघा, 1,07,136 रुपयामधून 62,000 काय करावं लागेल, वजा करावं लागेल. काय करावं लागेल, वजा. म्हणजे याचं उत्तर किती येतं रे, 45,136 रुपये. हे काय झालं तुमचं चक्रवाढ व्याज. काय झालं, चक्रवाढ व्याज. अगदी शॉर्ट ट्रिक्स मध्ये आपण काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलं आहे. पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे. समजलं. आता इथे बघा, हे 3 वर्षात विचारलं, तुम्हाला 2 वर्षात विचारलं असतं तर काय केलं असतं, तर इथे तुम्ही 12 म्हणजे 120 गुणेला 100 गुणेला 120 भागेला 100 बस एवढंच केलं असतं. हा जो शेवटचा आहे तो केलेला नसता. समजलं. एका वर्षासाठी विचारलं असतं तर हे दोनही गायब झाले असते, फक्त 120 भागेला 100 एवढंच या मुदलीला काय केलं असतं, गुणाकारामध्ये घेतलं असतं. समजलं. अशा टाईपचे प्रश्न आले तर या टाईपनेच काय करायचे, सॉल्व्ह करायचे. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 12, एक रक्कम काही चक्रवाढ व्याज दराने 4 वर्षात 4 पट तथा 6 वर्षात 9 पट होते तर व्याजाचा दशादशे दर किती. आपला जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ दर, वाढ, त्याच्यानंतर पट,
ठीक आहे, यावर डिपेंड असलेला व्हिडिओ आहे आणि हे PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याला विदाऊट स्किप करता तुम्हाला बघायचं आहे. आता बघा 4 वर्षात काय होत आहे, 4 पट होत आहे, म्हणजे वर्ष बघा, वर्ष किती आहे, 4 वर्ष 4 पट होत आहे. त्याच्यात 6 वर्षात किती पट होत आहे, 6 वर्षात 9 पट होत आहे. म्हणजे बघा इथं डिफरन्स किती आलेला आहे, इथं डिफरन्स बघा, इथं डिफरन्स आलेला आहे, म्हणजे फरक किती आलेला आहे बघा, वर्षामध्ये फरक आलेला आहे 2 वर्ष. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 2 वर्षामध्ये फरक आलेला आहे आणि आपल्याला 4 पट आणि 9 पट दिलेला आहे, मग अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्ष म्हणजे काय, याचं काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं. काय घ्यायचं, कोणाचं, या पटचं, म्हणजे काय होणार, वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 9. आता वर्गमूळ 4चं काय येतो रे, 2 येतो, आणि वर्गमूळ 3चं काय, 9चं काय येतो, 3 येतो. आता बघा हा झाला आपला बेस, याला जशाच्या तसं ठेवा. आता कितीची वाढ होत आहे, 2 वर 1 ची वाढ होत आहे, म्हणजे 2 आणि 3 होत आहे, म्हणजे याच्यावर कितीची वाढ होत आहे, 1 ची वाढ, म्हणजे 1/2. आता कशात काढायचं आहे, दशादशे म्हणजे शेकडामध्ये, तर गुणाकार 100, म्हणजे काय होणार, 100/2 म्हणजे 50% आपले काय होत आहे, दर होत आहे. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारे आपला उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे तुम्हाला जर वाढ विचारलं, पट विचारलं, तर या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 13 बघा काय म्हणतो, एक रक्कम काही चक्रवाढ व्याजदराने 6 वर्षात 8 पट, बघा 6 वर्षात 8 पट होत आहे. त्याच्यानंतर 9 वर्षात 64 पट, म्हणजे 9 वर्षात काय होत आहे, 64 पट होत आहे. याचा फरक किती आला, वर्षाचा फरक आलेला आहे 3 वर्ष. ठीक आहे, आता 3 वर्ष आले तर काय घ्यायचं, याचं वर्गमूळ न घेता घनमूळ घ्यायचं. काय, घनामध्ये टाकायचं. समजलं. आणि इथे काय लिहायचं, 3 लिहायचं. समजलं. अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक्सनी याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता इथं 4 पट आलं असतं, तर 4 वर्ष आलं असतं, तर आपण काय घेतलं असतं, यांना वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ घेऊन याचं 4 केलेलं असतं, पण तसं आलेलं नाही. बघू, जर अशा टाईपचे प्रश्न समोर येत असेल तर त्याला कशा प्रकारे डील करायचं हे पण आपण बघणार आहोत. बघा आता याचं काय होणार रे, 8चा क्यूब रूट काय होतो, 2 होतो, आणि 64 किती होतो, 4 होतो. किती होतो, 4. आता काय आपल्याला घ्यायचं आहे, हा बेस जशाच्या तसा ठेवायचा आहे. आता किती वाढ होत आहे, 2 ची वाढ होत आहे, म्हणजे काय करायचं, 2/2. आता कशामध्ये, दशादशे म्हणजे शेकडामध्ये, गुणेला 100, म्हणजे किती राहते बघा, हे कटणार 2 म्हणजे इथे किती राहणार, 100%. म्हणजे पर्याय क्रमांक काय, बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे सोपे प्रश्न विचारले गेले होते एक्झाम मध्ये, आणि आपण तेच प्रश्न काय करत आहोत, रिपीट करत आहोत. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नामध्ये. बघा 14वा प्रश्न, एक रक्कम काही चक्रवाढ व्याजदराने 10 वर्षात 16 पट तथा 14 वर्षात 625 पट होते, तर व्याजाचा दशादशे दर किती. आता बघा पट किती आहे, 16 पट आहे, लिहा इथे 16 पट, आणि इथे नंतर किती आहे, 625 पट आहे. आता वर्ष बघा 10 वर्ष आहे, आणि नंतरचं 14 वर्ष आहे. ठीक आहे, फरक किती आला याचा फरक आला 4 वर्ष. बघा आला ना 4 वर्ष. आता काय करायचं, मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं, जर जिथं 4 वर्ष आलं तर याला वर्गमूळ घेऊन काय करायचं, 4 लिहायचं. समजलं का, समजलं का. अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणून मी तुम्हाला काय घेतलंय, वर्गमूळ म्हणजे 2ची पट, त्याच्यानंतर 4चं फरक असलेलं वर्ष, त्याच्यानंतर 3चं फरक असलेलं वर्ष, अशा टाईपचे प्रश्न मी डिस्कस केलेले आहे. आता बघा अशा संख्येला अशी संख्या तुम्ही घ्या की त्याचं 4 पट किती आला पाहिजे, 16. मग 4 पट 16 यायचं असेल तर आपल्याला कोणती संख्या घ्यायला लागेल रे, किती, 2. बरोबर आहे. तेव्हाच तर 2ला जर 4 वेळा गुणलं तर 16 येईल. आता इथे किती घ्यावं लागेल, 625, याला 5 घ्यावं लागेल. 5 ही संख्या अशी आहे की 4 पट केलं तर काय येणार, 625 येणार. बघा आता बेस काय घ्यायचं, 2 घ्यायचं, आणि याला कितीने वाढवत आहे, 3ने वाढवत आहे. बघा प्लस 3ने वाढवत आहे, म्हणजे इथे 3 घ्यावं लागेल. समजलं. आणि शेकडामध्ये काढायचं आहे म्हणजे 100 घ्यावं लागेल. मग बघा काय होणार, 3. आता बघा हा काय होणार, 50 दोन्ही 100 ना, म्हणजे इथे काय राहतं 50, म्हणजे किती होणार, इथे 150%. 150% काय होणार आहे, व्याजाचा दर होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं
उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे काय होते, सोपे प्रश्न होते. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15 बघा, हा थोडा डिफरंट म्हणजे वेगळा प्रश्न आहे. याला आपण कशा प्रकारे डील करू तर बघा, एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षाची रास 1000 रुपये होते आणि 6 वर्षासाठी 1250 रुपये रास होते, तर व्याजाचा दर किती? आपल्याला इथं काय काढायचं आहे, व्याजाचा दर काढायचा आहे. बघा इथं आपल्याला चक्रवाढ व्याज दिलेलं आहे किती, 3 वर्षासाठी आणि 6 वर्षासाठी. 3 वर्षासाठी किती आहे 1000 आणि 6 वर्षासाठी 1250. म्हणजे 1250 मधून तुम्ही काय करा, 1000 वजा करा, किती मिळतं, 250 मिळतं. किती मिळतं, 250. आता 250 जे मिळाले विद्यार्थी मित्रांनो, त्याला काय करायचं, जो तुमचा 3 वर्षाची रास आहे बरोबर आहे, त्याला काय करायचं, भागाकारामध्ये न्यायचं, म्हणजे 1000 न्यायचे बरोबर आहे. आणि शेकडा काढायचा आहे, व्याजाचा दर किती कशामध्ये करणार, टक्क्यामध्ये, तर याला 100 ने गुणाकार करा. बघा इथून 2 शून्य, इथून 2 शून्य, इथून 1 शून्य, इथून 1 शून्य, म्हणजे किती राहतं, 25%. किती राहतं, 25%. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे जर तुम्हाला अशा टाईपचे जर प्रश्न विचारले तर या पद्धतीने सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मी व्हेरियस टाईपचे प्रश्न या चक्रवाढ व्याजमध्ये काय करत आहे, घेत आहे. तुम्हाला याच्या बाहेरचे प्रश्न जाणारच नाही एक्झाम मध्ये. या टाईपचे प्रश्न तुम्ही एकदा काय करा, सोडून बघा, आणि तुमच्याकडे काही प्रॅक्टिससाठी असेल ते प्रश्न अशा टाईपने सोडून बघा, आन्सर नक्की येणार. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न, एक रक्कम कोणत्या चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षात 44% वाढेल? बघा एक रक्कम कोणत्या चक्रवाढ व्याज दराने, आपल्याला रक्कम माहित आहे का, नाही, पण त्याने काय विचारलं आहे, त्याने एक रक्कम विचारली आहे, चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षात 44% वाढेल. समजा आपण 100% घेतला. आता 100% वर 44 काय होत आहे, वाढ होत आहे. 44% काय होत आहे, वाढ होत आहे. म्हणजे 100 वर 44% वाढ झाल्यावर किती होणार, 144% वाढ होणार आहे. समजला? आता किती आहे, 2 वर्ष, म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय येणार आहे, वर्गमूळ काय येणार, 100चा 10 येणार, आणि 144चा काय येणार रे वर्गमूळ, 12 येणार. म्हणजे बघा 10चा वर्गमूळ आणि 144चा वर्गमूळ, म्हणजे याचा 10 येणार आणि याचा 12 येणार. ठीक आहे, कारण 2 वर्ष होते म्हणून. 2 वर्ष नसते, 3 वर्ष असते तर आपण याचा घन घेतला असता. ठीक आहे, हे पण समजून घ्या, मी तुम्हाला सगळंच सांगत आहे एका प्रश्नामध्ये. आता काय होत आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा काय घ्यायचं, हा बेस जो जसा आहे तसाच घ्यायचा. ठीक आहे, पाया, आणि इथे कितीचा फरक येत आहे, म्हणजे वाढ होत आहे, 2ची वाढ होत आहे ना, म्हणजे इथे 2 लिहा. आता काय करायचं आहे तुम्हाला, टक्के, म्हणजे याच्यात काय करा, 100 ने गुणाकार करा. 1 शून्य 1 शून्य कटला म्हणजे 20, बरोबर आहे ना, डायरेक्ट 2 गुणिला 10, 20% येणार. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारचे सोपे प्रश्न आपण काय केले आहे, डिस्कस केलेले आहे, आणि हे PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही झाली माझी PYQ सिरीज. जे कोणी विद्यार्थी बघत नसेल आणि जे कोणी विद्यार्थी नवीन असेल तर त्यांनी आधी काय करायचं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा टाईपचे प्रश्न आपण नेहमी घेत असतो. जर तुम्हाला अपडेट मिळत असेल किंवा मिळत नसेल तर आधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहणार. ठीक आहे, याच्यामध्ये काल जो DMER पेपर झालेला आहे त्यामधील खूप काही प्रश्न या PYQ सिरीजमध्ये आलेले होते, म्हणजे सिरीजमधून आलेले होते. विद्यार्थी मित्रांनी मला मेसेज केलेले आहेत, ते तुम्हाला मी स्लाइड दाखवणारच आहे की कुठले कुठले प्रश्न आलेले होते. ही झाली आपली टॉपिक वाईज सिरीज. यामध्ये मला तर वाटते 8 ते 9 टॉपिक मी अशा प्रकारे घेतलेले आहे की त्याच्या बाहेरचे प्रश्न कुठले एक्झाममध्ये जाणार नाही, म्हणजे त्याच सिरीजमधून त्याच टॉपिकमधून तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेत प्रश्न दिसून येणार. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 17, एक रक्कम कोणत्या चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षात 125% वाढेल? आता आपण काय केलं, अशा टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. आपण काय घ्यायचं, मूळ रक्कम काय 100% मानून घ्या. आता किती टक्के वाढ होत आहे, 125% वाढ होत आहे, म्हणजे 100वर किती वाढ होत आहे, 125, म्हणजे इथे काय करा 125%. समजलं का रे? तुम्हाला समजत आहे का मी काय घेत आहो आणि काय करत आहोत? जर ज्या विद्यार्थ्यांना समजत नसेल तर काय करा, त्यांनी मला मेसेज करा की सर मला समजत नाही आहे. ठीक आहे, आता बघा इथे किती वाढ होत आहे,
125 होत आहे ना, म्हणजे सॉरी इथे काय करा 225 करा, 125 नाही, कारण 125 काय होत आहे वाढ होत आहे. तर 100वर 125 जर वाढ झाली तर किती होणार 225. आता किती वर्षात होत आहे 2 वर्षात, म्हणजे 100चं 2 वर्ष म्हणजे वर्गमुळात टाका, याला किती होणार किती होणार रे मला सांगा. 2 वर्ष आहे म्हणून आपण वर्गमुळात टाकलं, 3 वर्ष असतं तर याचं काय घेतलं असतं घन घेतलं असतं, काय घेतलं असतं घन घेतलं असतं. एवढं समजलं. अशाही टाईपचे प्रश्न आपण येणाऱ्या म्हणजे व्हिडिओ सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. आता 10चा काय करा वर्ग घ्या, किती येणार 100चा वर्ग किती येणार वर्गमुळात 10 येणार, आणि 225चा किती येणार 15 वर्गमूळ येणार. समजलं. आता बघा हा जो बेस आहे जशाच्या तसा ठेवा 10. आता कितीची वाढ होत आहे रे 5ची वाढ होत आहे, म्हणजे 10 व 5 भागिले 10. आता टक्क्यामध्ये काढायचं आहे म्हणजे 100. 1 0 कटला 5 गुणिला 10 म्हणजे किती येणार 50%. आपलं काय होणार रक्कम वाढ होणार, म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा टाईपचे आपल्याला काय करायचे आहे प्रश्न डिस्कस करायचे होते, ते आपण व्यवस्थित डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. आता बघा हा तुम्हाला मी ॲनालिसिस सांगत आहे. काल जी एक्झाम झाली 24 सप्टेंबर, किती 24 सप्टेंबरची जे एक्झाम झाली शिफ्ट 1ची, त्यामध्ये बघा मॅथ पेपरमध्ये बघा मीन मोड आणि मीडियम या टाईपचे प्रश्न मी डिस्कस केलेले आहे. जर कोणी विद्यार्थी मित्रांनी माझे व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी PYQ सिरीज आणि टॉपिक वाईज सिरीज एकदा बघून जा. ठीक आहे. हे बघा हा टॉपिक वाईज सिरीजचा आहे शेकडेवारी, हा पण मी डिस्कस केलेला आहे. बहुलक प्रश्न म्हणजे तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये जो जास्तीत जास्त डिजिट किंवा अंक रिपीट होत असेल त्याला बहुलक म्हणतात, अशा टाईपचे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सिंपल इंटरेस्टवरील मी सरळ व्याजवरील प्रश्न घेतलेले आहे. काळ काम व वेग याच्यामध्ये फक्त मी टॉपिक मध्येच एवढे प्रश्न डिस्कस केलेले की त्या टॉपिकच्या बाहेर एकही प्रश्न काय होणार नाही जाणार नाही, म्हणजे जशाच्या तसे प्रश्न येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रिझनिंग मध्ये मी काय काय घेतलंय सर्क्युलर अरेंजमेंट, म्हणजे बघा एखादी व्यक्ती असेल जे सर्क्युलरमध्ये 5 व्यक्ती असेल बसलेले आहे तर अशा टाईपचे सर्क्युलर घेतले आहे. पझल घेतलेले आहे बॉक्स बेक्स पझल, म्हणजे कसं हे 1 2 3 4 ए वरती बसलेला आहे बीच्या, अशा टाईपचे पण मी घेतलेले आहे. अल्फा न्यूमेरिकल सिरीज पण घेतली आहे. लिनियर अरेंजमेंट म्हणजे काय रे अशा प्रकारचे एक लाईन आहे, त्या लाईनीमध्ये उत्तरेकडे 5 लोक बसलेले आहेत, मग त्याचा म्हणजे हा उजव्या बाजूला आहे तो त्याच्या डाव्या बाजूला आहे, अशा टाईपचे प्रश्न मी काय केलेले आहे डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. या लिनियर सिरीजमध्ये ते पण तुम्ही एकदा काय करा गो थ्रू करा. ठीक आहे. तुम्हाला या सिरीजमधून टॉपिक वाईज आणि PYQ सिरीजमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. कंटिन्यू बघत चला. जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी तर आधी सबस्क्राईब करून चला माझ्या चॅनलला. ठीक आहे. वळूया नंतरच्या. मला तर वाटते एवढेच प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जर मला आणखी काही क्वेश्चन मिळाले चक्रवाढ व्याजवरील तर मी आणखी एक व्हिडिओ घेऊन येईल यावरील. ठीक आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलवर नवीन असेल मी त्यांना वारंवार म्हणत आहे की सबस्क्राईब करा, कारण मी नवीन टाईपचे प्रश्न व्हिडिओमध्ये डिस्कस करत असते, ते तुम्ही मिस न करता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल जे विद्यार्थी मित्र आता माझ्या यूट्यूब चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला जुळले असतील त्यांना माहीत आहे की GK GS चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण चे प्रश्न मी या चॅनलवर काय करत असतो घेत असतो. रोज 10 प्रश्न घेत असतो. जर ज्या विद्यार्थ्यांना इथे जॉईन व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं. मी लिंक या व्हिडिओच्या खाली देत आहे. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. धन्यवाद.